आणि अर्थातच रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक 2 आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे मैदानावरचं अतिशय मोकळं वागणं असतं त्याच्यामुळेही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. एक वेगळे कॅप्टन म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली आहे. भारताच्या उत्कृष्ट कॅप्टनच्या मांदियाळीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे आपल्याला समजलंच नाही, पण त्यांनी अतिशय लीलया या ठिकाणी कॅप्टन म्हणून, प्लेयर म्हणून, बॅटर म्हणून सगळ्या फॉर्मॅटमध्ये जो काही खेळ आपल्याला दाखवला तो खरोखर अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही पण ही वाट पाहतोच आहोत की कधी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो. तो क्षण देखील खूप पाहण्यासारखा असेल. आणि मला असं वाटतं की ही देखील एक मला असं वाटतं महत्वाचं सेलिब्रेशन आहे की एमसीएच्या इतिहासामध्ये जो आता फॉर्मॅटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याच्या नावाने पहिल्यांदाच स्टँड एमसीए मध्ये होतोय. सो दॅट इज अ रेअर ऑनर विच इज गिवन टू रोहित बाय एमसीए, विच आय थिंक ही डिझर्व्स, विच एव्हरी वन ऑफ अस थिंक दॅट ही डिझर्व्स. आणि मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगलं खेळतील आणि अधिक काळ खेळतील. कारण चांगले खेळाडू हे कधी रिटायर व्हावे असं आपल्याला वाटतच नाहीत, पण निश्चितपणे ते अजून चांगलं खेळतील हा मला विश्वास आहे.